अजित पवार गटाला मिळालं। या क्षणाची मोठी अपडेट म्हणावी लागेल। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे। या घडीची अत्यंत मोठी बातमी। या संदर्भातला निर्णय जो आहे तो प्रलंबित होता आणि अजित पवार गटाला हे पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे। या क्षणाची मोठी अपडेट। या संदर्भातला वाद प्रलंबित होता आणि त्याच्यावर आता निर्णय आलेला आहे। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे। या घडीची अत्यंत मोठी अपडेट। निलेश बुधावले आपल्याला ताजे अपडेट देतील। निलेश, नेमका निर्णय काय झालेला आहे, काय अपडेट्स आहेत? अश्विन, मागच्या जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपासून राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार या संदर्भातली मोठी उत्कंठा होती। आता मात्र निवडणूक आयोगाच्या वतीनं पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। अगदी काही वेळातच निवडणूक आयोग या संदर्भातलं उत्तर देखील दाखल करणार आहे। मात्र या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं तर प्रत्येक मंगळवारी अजित पवार गटाच्या आमदारांची सर्व बैठक असते। सर्व जे आमदार आहेत ते सध्या देवगिरी निवासस्थानी आहेत आणि याच ठिकाणी सर्व आमदार असताना ही एक मोठी बातमी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पक्षाचे जे कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे ते देखील दिल्लीमध्ये आहेत। शरद पवार गटाचे देखील राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत। असं सगळे घटना घडत असताना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला मिळणार हा एक महत्त्वाचा प्रश्न होता। कारण राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। तत्पूर्वीच एक महत्त्वाचा निकाल आता अजित पवार गटाच्या वतीनं अजित पवार गटाला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पक्ष आणि चिन्ह हे मागील अनेक दिवसांपासून कुणाला मिळणार ह्या संदर्भातली उत्कंठा होती, आता ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। पक्षाला अजित पवारांनाच मूळ राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळाल्याची माहिती समोर येते। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाच्या वतीनं सातत्यानं सांगण्यात येत होतं की पक्ष आणि चिन्ह जे आहे ते आम्हाला मिळणार नाही, ते जाणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। कारण अजित पवार गटाले जे नेते आहेत ज्या पद्धतीनं ते दाखले देत आहेत, ज्या पद्धतीनं ते माहिती सांगतायत, यावरून कुठंतरी ते त्यांनाच मिळणार आहे अशा पद्धतीची शक्यता होती। मात्र निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं। निवडणूक आयोगाचा हा महत्त्वाचा निर्णय आणि निवडणूक आयोगानं हे जाहीर केल्याचं आपल्याला आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। अश्विन, निलेश, या निर्णयाचे येणाऱ्या काळामध्ये काय नेमके परिणाम होऊ शकतात? शरद पवार गटासाठी हा किती मोठा धक्का आहे? खरं तर पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यामुळे आता जी आमदार अपात्रतेची सुनावणी आहे ती देखील आता कुठेतरी अजित पवार गटाच्या बाजूने जाईल हीच आता शक्यता आहे। कारण पक्ष आणि चिन्ह ज्यावेळेस अजित पवार गटाला मिळते त्यावेळेस त्यांच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली होती आमदार अपात्रतेची, ही कारवाई आता कुठेतरी शरद पवार गटाच्या वतीनं होऊ शकते। शरद पवार गटाला या कारवाईमध्ये पात्र धरण्यात येईल अशी देखील शक्यता नाकारता येत नाहीये। कारण पक्षविरोधी कृती ही शरद पवारांच्या आमदारांची झाली। आता या निमित्तानं हे स्पष्ट कुठेतरी आगामी काळात होईल। त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल ज्या पद्धतीने लागलाय त्याच पद्धतीने आता अजित पवार गटाचा आगामी काळातला जो विधिमंडळातला निकाल आहे तो देखील त्यांच्या बाजूने कुठेतरी लागेल ही शक्यता आता अजिबातच नाकारता येत नाहीये। लवकरच या संदर्भातली देखील घोषणा होताना पाहायला मिळणार आहे। ही देखील सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी त्याचा देखील निर्णय येण्याची शक्यता आहे। अश्विन, निलेश, आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले तर मग शरद पवार गटाला आता कोणतं नाव आणि कोणतं चिन्ह मिळू शकेल या संदर्भात काही चर्चा, काही माहिती हाती आली? शरद पवार गटानं या संदर्भामध्ये अगोदरच विचार विनिमय करायला सुरुवात केली होती। त्यांच्या अंतर्गत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। याच्यामध्ये आगामी काळात जर आपलं चिन्ह गेलं तर ते नेमकं चिन्ह कुठलं असेल ह्यासाठी त्यांची एक बैठक पार पडली होती। शरद पवारांना सध्या चिन्हांसंदर्भातली एक लिस्ट तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून ते लवकरच आपलं जे पक्ष आणि चिन्ह असणार आहे हे देखील जाहीर करण्याची शक्यता आहे। अश्विन, निलेश, मग येणाऱ्या काळामध्ये जर आपण आताचा निर्णय समोर आलेला घेतलेला आहे, पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे गेले, तर मग व्हीप संदर्भातला निर्णय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात काय होणार आणि शरद पवार गटाला मग तो व्हीप बंधनकारक असणार का? 100%, कारण आता राज्यसभेची निवडणूक होते। त्या निवडणुकीमध्ये 2 गट असणार होते आणि या दोन्ही गटांच्या माध्यमातून नेमका व्हीप कुणाचा मान्य केला जाईल याची शाश्वती अद्यापर्यंत स्पष्टता नव्हती। मात्र आता ज्यावेळेस राज्यसभेच्या निवडणुकीला शरद पवार गट अजित पवार गट मतदानासाठी जाईल त्यावेळेस जे अजित पवार गटाचे प्रतोद आहेत म्हणजेच अनिल पाटील सध्या ते प्रतोद आहेत आणि ते जो व्हीप बजावतील तोच व्हीप आता काय होणार आहे, शरद पवार गटाला लागू होणार आहे। आणि त्यामुळे आगामी काळात राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण पाहतोय की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी देखील ज्यावेळेस हे मतदान करायला शरद पवार गटाचे आमदार जातील त्यावेळेस त्यांच्यासमोर अडचणी वाढणार आहेत, ही पक्षविरोधी कृती होईल अशी देखील शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये कुठेतरी अजित पवार गट शरद पवार गटातल्या आमदारांवर कारवाई करा अशा पद्धतीचं देखील एक पत्र विधिमंडळाला देऊ शकतात। यासोबतच लोकसभेमध्ये त्यांचे जे सदस्य आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासंदर्भामध्ये आता पुढचं पाऊल उचललं जाऊ शकतं। निलेश, आता शरद पवार गटाकडे तात्काळ कोणता पर्याय, कोणता ऑप्शन उरलाय मग आता?
शरद पवार गटाकडे आता या सगळ्या विषयासंदर्भामध्ये नवीन पक्ष घेणं, नवीन चिन्ह घेणं. निलेश तुला थोडंसं थांबवतो मी. अजित पवार गटाचे सुनील तटकरे आता आपल्यासोबत आहेत. तटकरेजी,